Okay, the topic is resonance. Resonance means what? सगळ्यांनी लक्ष द्या. रेझोनन्स म्हणजे काय असतं? जनरली AC सर्किटमध्ये ही रेझोनन्सची कंडिशन ऑकर होते. AC सर्किटमध्ये, DC सर्किटमध्ये रेझोनन्स ही कंडिशन ऑकर होत नाही. मग रेझोनन्स म्हणजे काय? इट इज द कंडिशन व्हेन AC सर्किट फेज डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अँड करंट इज झिरो. म्हणजेच काय? व्होल्टेज अँड करंट यांच्यातलं काही फेज डिफरन्स जो आहे तो किती असायला पाहिजे? झिरो असायला पाहिजे. म्हणजेच काय? नॉर्मली AC सर्किटमध्ये काय काय पॅरामीटर असतात? एक RA असतो, L असतो आणि C असतो. ओके, RLC सिरीज सर्किट जेव्हा तुम्ही कन्सिडर करतात तर RLC सिरीज सर्किटमध्ये सर रेझोनन्स ही कंडिशन कधी ऑकर होईल? ज्या वेळेला व्होल्टेज आणि करंट हे यांच्यातला फेज डिफरन्स हा झिरो असेल. मग फेज डिफरन्स झिरो कधी असतो? तर आपण लास्ट लेक्चरला एक पॉईंट बघितला होता, दॅट इज VL इज इक्वल्स टू VC अँड XL इज इक्वल्स टू XC. ही कंडिशन आपण पाहिली होती. जर VL इज इक्वल्स टू VC असेल तर सर्किटचं नेचर कशा टाईपचं असतं? फक्त रजिस्टिव्ह. म्हणजे काय? टोटल करंट आणि टोटल व्होल्टेज यांच्यातला फेजर डिफरन्स किती असतो? झिरो असतो. सो रेझोनन्स इज द कंडिशन इन AC सर्किट व्हेनेवर युअर फेज डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अँड करंट इज झिरो. ऑल अजून त्याला आपण काय म्हणू शकतो? RLC सर्किटमध्ये जेव्हा युनिटी पॉवर फॅक्टर हा ऑप्टेन होईल. युनिटी पॉवर फॅक्टर म्हणजे काय? पॉवर फॅक्टरचे अगेन 3 टाईप आहे. एक लीडिंग पॉवर फॅक्टर, एक असतो लॅगिंग पॉवर फॅक्टर आणि तिसरा जो आहे युनिटी पॉवर फॅक्टर. जर सर्किट हे तुमचं कपॅसिटिव्ह टाईपचं असेल किंवा कपॅसिटर हा डॉमिनेटिंग कंपोनंट असेल तर पॉवर फॅक्टर काय येतो तुमचा? लीडिंग येतो. जर सर्किट हे तुमचं इंडक्टिव्ह टाईपचं असेल किंवा इंडक्टर हा सर्किटमध्ये मोर डॉमिनेटिंग कंपोनंट असेल तर पॉवर फॅक्टर काय असेल तुमचा? लॅगिंग असेल. आणि युनिटी म्हणजे काय? जर सर्किट हे तुमचं रजिस्टिव्ह टाईपचं असेल ऑर रेजिस्टन्स इज मोर डॉमिनेटिंग कंपोनंट असेल तुमच्या सर्किटमधला तर पॉवर फॅक्टर कसा येतो? युनिटी म्हणजे काय? 1. नॉर्मली पॉवर फॅक्टर म्हणजे काय? कॉस फाय. ओके, कॉस फाय हा तुमचा 1 असणे म्हणजे फायची व्हॅल्यू किती? 0. बरोबर का नाही? आपण हा काढतो आपला करंट, याच्या फेजमध्ये असतो व्होल्टेज V. यांच्यातला फेज डिफरन्स किती आहे? फाय इज इक्वल्स टू 0. मग टाका फाय इज इक्वल्स टू 0. फाय जर 0 टाकला तर कॉस फाय इज इक्वल्स टू काय येतो? 1. आणि ह्या 1ला आपण काय म्हणणार आहेत? युनिटी म्हणणार आहेत. ओके, सो व्हॉट इज रेझोनन्स? रेझोनन्स इन AC सर्किट इज whenever the value of XL is equals to XC, also phase difference between voltage and current is 0, and when the power factor is unity. ओके, जेव्हा या तिन्ही कंडिशन्स असतील त्यावेळेला तुम्ही काय म्हणणार? सर्किट हे कशा टाईपचं असेल? रेझोनंट टाईपचं सर्किट असेल. मग आता रेझोनन्ससाठी 2 टाईपच्या कंडिशन असतात. 2 कंडिशन म्हणजे काय? एक असते तुमच्या सिरीज RLC सर्किटमध्ये पण रेझोनन्स क्रिएट होणार आहे आणि दुसरं म्हणजे पॅरलल RLC सर्किटमध्ये पण रेझोनन्स क्रिएट होणार आहे. का बरं? कारण की RLC सर्किट जे आहे तर RLC सर्किटमध्ये तुम्ही रेझोनन्स कसा ऑकर होतो? रेझोनन्स म्हणजे काय? अशी कोणती कंडिशन आहे का ज्या कंडिशनला तुमचा XL इज इक्वल्स टू XC असेल और VL इज इक्वल्स टू तुमचा VC असेल? अशी कोणती कंडिशन आहे तर ते आपल्याला चेक करायचे आणि त्याच्या रिस्पेक्टिव्हली मग न्यूमरिकल्स पण बघायचे आहेत. ओके, सो एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो की एक्सप्लेन दी कन्सेप्ट ऑफ सिरीज रेझोनन्स इन RLC सर्किट विथ द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. असा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो. सो आपला टॉपिक ऑलरेडी सिरीजचाच आहे त्यामुळे आपण सर्किट घेऊया. सिरीज RLC सर्किट और रेझोनन्स इन सिरीज RLC सर्किट. सगळ्यात पहिले आपण काय ड्रॉ करणार? मग सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम आपली कशी असणार आहे? हा असणार आहे AC व्होल्टेज सोर्स, त्यानंतर असणार आहे आपला रजिस्टर, त्यानंतर असणार आहेत इंडक्टर, त्यानंतर असणार आहे कॅपॅसिटर. ओके, डन. रजिस्टर, इंडक्टर, कपॅसिटर. रजिस्टरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे त्याला आपण काय म्हणतो? VR. इंडक्टरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे त्याला आपण म्हणतोय VL आणि कपॅसिटरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे त्याला आपण म्हणतोय VC. हा आहे तुमचा V, जो V इज इक्वल्स टू आहे VM साइन ऑफ थिटा. डन. इथपर्यंत कळालं सगळ्यांना काय केलं आपण?
ओके. आता रेझोनन्सची डेफिनेशन काय आपल्याला काय सांगितली आहे? रेझोनन्स इन द RLC सिरीज सर्किट व्हेन. व्हॉट इज द रेझोनन्स? रेझोनन्स इन RLC series circuit is when XL म्हणजेच काय? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स अँड XC जो की आहे तुमचा कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, ह्या दोघांचं रिलेशन कसं असेल? एक्झॅक्टली 180 डिग्री फेज अपोजिशन मध्ये. बरोबर का? RLC सिरीज सर्किटमध्ये रेझोनन्सची कंडिशन कधी ऑकर होईल? ज्या वेळेला तुमचा हा XL आणि XC हे एक्झॅक्टली 180 डिग्रीने एकमेकांना अपोजिट असतील. मग ती कंडिशन कोणती असते? तर आपण एक लास्ट लेक्चरला पॉईंट बघितला होता. इकडे बघा, VL आणि VC एक्झॅक्टली इक्वल आहेत का? म्हणजे VL आणि VC जर इक्वल आहे तर XL आणि XC पण इक्वल असतील. त्या कंडिशनला VL आणि VC हा 90 आणि हा 90 दोघांमध्ये किती झालाय डिफरन्स? 180चा. ओके, ही कंडिशन होती तुमची XL इज इक्वल टू XC. त्या कंडिशनमध्ये नायदर XL इज ग्रेटर नायदर XC इज ग्रेटर. कोण फक्त डॉमिनेटिंग कंपोनंट राहणार आहेत? तर VR. सो कन्सिडर हिअर. आता हे आपण एक्सप्लेनेशन वाईज कसं बघणार? आपल्याला माहिती आहे ॲट रेझोनन्स XL इज इक्वल टू XC. ओके, पण झेडचा काय फॉर्म्युला असतो? झेड इज इक्वल टू रेझिस्टन्स प्लस रिॲक्टन्स. बरोबर आहे का? रेझिस्टन्स प्लस काय असतो? रिॲक्टन्स. तो पण J ऑफ रिॲक्टन्स. तो रिॲक्टन्स पण कोणता असेल? XL अँड XC. बरोबर आहे? XL हा प्लस असतो, XC हा मायनस असतो. मग फॉर्म्युला काय झाला झेडचा? झेड इज इक्वल टू R प्लस J XL मायनस XC. किंवा त्याला स्प्लिट जरी केलं तर झेड इज इक्वल टू R प्लस J XL मायनस J XC. त्यालाच तुम्ही लिहिलं असं झेड इज इक्वल टू R प्लस J XL minus XC. Okay, so if XL is equals to or condition for resonance is XL is equals to XC. मग हे दोघं काय होतील? कॅन्सल होतील. उरला काय? Z is equals to R. बरोबर आहे? Z is equals to R. ह्या वेळेला तुम्ही अजून एक एक्सप्लेनेशन काय देऊ शकतात? ॲट द रेझोनन्स मिनिमम इम्पिडन्स इज ऑप्टेन. मिनिमम इम्पिडन्स म्हणजे काय? रेझोनन्सच्या कंडिशनला ज्या वेळेला रेझोनन्स क्रिएट होईल त्यावेळेला झेड इज इक्वल्स टू आर आहे. ओके, म्हणजे एक्सेलची व्हॅल्यू जाईल, एक्सीची पण व्हॅल्यू कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे तुमचा हा मिनिमम जो काही रेजिस्टन्स आहे किंवा मिनिमम ओहमिक व्हॅल्यू जी असेल तो तुमचा इम्पिडन्स असेल. सो ॲट रेझोनन्स झेड इज इक्वल्स टू आर, हेन्स मिनिमम resistance or impedance obtain. ओके, कळालं इथपर्यंत सगळ्यांना काय केलं? सगळ्यात पहिले सर्किट डायग्राम ड्रॉ केली. सर्किट डायग्रामवरनं आपण कंडिशन घेतली XL इज इक्वल टू XC. XL इक्वल टू XC असेल तर झेडचं इक्वेशन ड्रॉ केलं. झेड इज इक्वल टू काय आहे? R प्लस J XL मायनस XC. जर XL इक्वल टू XC असेल तर झेड इज इक्वल टू काय भेटला तुम्हाला? R. मग ॲट द रेझोनन्स कंडिशन इज व्हॉट? झेड इज इक्वल टू आर. म्हणजेच काय आपल्याला मिनिमम रेजिस्टन्स काय होणार आहेत? ऑप्टेन होणार आहेत. ओके, सो करंट. मग करंटचं रिलेशन काय असतं? हा भेटला तुम्हाला इम्पिडन्स रेझोनन्सच्या वेळेस. मग ॲट रेझोनन्स करंट काय असेल? करंट जो आहे तो काय असेल तुमचा? I इज इक्वल्स टू V अपॉन झेड. पण इथे झेड इज इक्वल्स टू काय आहे? R आहे. म्हणजे तो तुम्हाला काय भेटणार आहे? डायरेक्ट असं भेटणार आहे. ओके, सो इट इज दिस इज युअर करंट. कळालं इथपर्यंत सगळ्यांना?
होप सो कळालं असेल सगळ्यांना असं मी कन्सिडर करते. नेक्स्ट मूव टू द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज फॉर्म्युला फॉर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. मग आता जसं रेझोनन्स कंडिशन ऑकर होते, तर रेझोनन्स कंडिशन ऑकर झाल्यानंतर त्या कंडिशनला एक फ्रिक्वेन्सी जनरेट होते सर्किटमध्ये. तर ती फ्रिक्वेन्सी काय आहे, तर रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन काय आहे ते आपण बघूया. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इज व्हॉट, पहिले एक्सेल इज इक्वल टू काय असतो, 2πfl. ओके, त्यानंतर XC इज इक्वल टू काय असतं, 1/2πfc. ओके, त्यामध्ये C हा तुमचा काय आहे, कॉन्स्टंट आहे. 2π पण काय आहे, कॉन्स्टंट आहे. फ्रिक्वेन्सी काय असेल तुमची, चेंज होणारी असणार आहेत. बरोबर आहे. अगेन 2π कॉन्स्टंट आहे आणि इंडक्टन्स पण तुमचा जो सर्किटचा असेल तो कॉन्स्टंट असेल. सो फ्रिक्वेन्सी जी तुमची काय आहे ती चेंज होऊ शकते. फ्रिक्वेन्सी ही व्हेरिएबल आहे. सो आपण काय करणार आहे, कंडिशन आहेत तुमची एक्सेल इज इक्वल टू XC. तर मग आपण डायरेक्टली ह्या दोन्हींना काय करणार, इक्वल केलं, दॅट इज 2πfl इज इक्वल टू 1/2πfc. ही कंडिशन काय झाली तुमची, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी किंवा रेझोनन्स कंडिशन झाली. मग रेझोनन्स कंडिशन झाली म्हणजे ही फ्रिक्वेन्सी जी असणार आहे ती फ्रिक्वेन्सी काय झाली, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी असणार आहे. ज्या कंडिशनला एक्सेल इक्वल टू XC असेल त्यावेळेला ही जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ती पण काय असणार आहे तुमची, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी असणार आहे. सो इक्वेशन काय येईल इथे, परत सांगते, 2πfrl इज इक्वल टू 1/2πfrc. FR म्हणजे काय, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. आता आपल्याला ही रेझोनन्स फ्रिक्वेन्सी काय ते काढायची, तर हे डिनॉमिनेटर इकडे काय होईल, मल्टिप्लाइड होईल. काय होणार मग, 2 × 2 डायरेक्टली 4 पाय स्क्वेअर FR स्क्वेअर L × C इज इक्वल्स टू 1. आता हा FR स्क्वेअर ॲज इट इज ठेवायचा आणि हे बाकीचे कंपोनंट काय करणार आहेत, परत शिफ्ट करायचे. दॅट इज FR स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/4 पाय स्क्वेअर LC. बरोबर आहे. अंडर रूट घेतलं तर आपल्याला FR मिळेल, म्हणजे अंडर रूट ऑफ FR स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1/4 पाय स्क्वेअर L आणि C. ओके, त्याला सेपरेट केलं, 1चा अंडर रूट 1च येणार, अंडर रूट ऑफ 4 पाय स्क्वेअर L × C. ओके, अगेन आता FR जर काढायचं असेल तर FR डायरेक्टली घेणार, अंडर रूट ऑफ FR स्क्वेअर म्हणजे FR येईल. आणि यातल्या दोन क्वांटिटी तुम्ही बाहेर काढू शकतात, तर काय येतील बाहेर, FR इज इक्वल टू 1/4चा अंडर रूट किती येतो, 2. पाय स्क्वेअरचा अंडर रूट येणार आहे तुमचा पाय, म्हणजे अंडर रूटमध्ये काय राहिलं, L आणि C. ओके, हे झालं काय तुमचं रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन. मग ही रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जी आहे तिचं युनिट काय असेल, हर्ट्ज. बरोबर का, फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असतं, हर्ट्ज असतं. ओके, मग आपल्याला अजून एक माहिती आहे, ओमेगा. आपण आधी इकडे इक्वेशन्स बघतो बघा, हे V इज इक्वल टू VM साइन ऑफ ओमेगा टी. हा ओमेगा म्हणजे काय, 2πf. त्यालाच आपण रिप्लेस कसं करतो, VM साइन ऑफ 2πft. बरोबर आहे. मग आता आपण समजा हा 2π इकडं डिवायडेड इकडं मल्टिप्लाइड केला तर काय होईल, 2πfr इज इक्वल टू 1/√of LC. मग 2πfr जर 2πf इज इक्वल टू ओमेगा आहे तर 2πfr म्हणजे काय असेल, ओमेगा आर असणार आहेत. बरोबर का, ओमेगा आर असणार आहेत. सो टेक द 2πfr इज इक्वल टू युअर ओमेगा आर, दॅट इज 1/√of LC. कळालं, वेअर ओमेगा आर इज व्हॉट, अँग्युलर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. काय असेल ते, अँग्युलर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. ओमेगा म्हणजे काय असतं, फक्त अँग्युलर फ्रिक्वेन्सी, पण इथं ओमेगा आर काय असणार आहेत, अँग्युलर रेझोनन्स
फ्रिक्वेन्सी. कळालं का इक्वेशन? हे इक्वेशन 4 मार्क्ससाठी थेरॉटिकली विचारलं जातं. डिराईव्ह द इक्वेशन ऑफ रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. मग रेझोनन्स फ्रिक्वेन्सीसाठी इक्वेशनला पहिली कंडिशन काय असते? फर्स्ट वन इज एक्सेल आणि सेकंड वन इज एक्सी. ॲट द रेझोनन्स एक्सेल इज इक्वल्स टू ॲट रेझोनन्स एक्सेल इज इक्वल्स टू एक्सी. मग दोघांना काय करायचं? इक्वल करायचं. मग जर दोघं इक्वल केले तर हा एफ एफ तुमचा काय होईल? कंडिशन कशाची असणार आहे? रेझोनन्सची असणार आहे. म्हणून या एफला रिप्लेस करायचं एफ आरने. ओके, एफला रिप्लेस कशाने करायचं? एफ आरने. आणि त्यानंतर खाली इक्वेशन सॉल्व करायचं. इक्वेशन सॉल्व कसं करणार आहेत? मल्टिप्लिकेशन करायचं दोघांचं आणि डिनॉमिनेटरला घ्यायचं, किंवा एफ आर एका साईडला घ्यायचे आणि हे 2π एका साईडला घेणार. त्यानंतर आपल्याला भेटलं मग अंडर रूट ऑफ एफ आर स्क्वेअर इन इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1/4π² एल सी. ओके, त्यावरनं आपण एफ आरचं इक्वेशन काढलं 1/2π अंडर रूट ऑफ एल सी. ओके, आपल्याला माहिती आहे 2πf म्हणजे काय असतं? ओमेगा असतं. म्हणून आपण 2πfr ला ओमेगा आर म्हणूया आणि त्यानंतर ओमेगा आरचं इक्वेशन आपण काढलं. ओमेगा आर इज इक्वल्स टू काय येईल? 2πf इंटू एफ आर म्हणजे ओमेगा आर उरलं काय? 1/LC अंडर रूट LC. ओके, मग याचं युनिट काय असेल? ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी, तर याचं युनिट काय असतं? रेडियन. ओके, हे काय झालं तुमचं? रेडियन. जसं फ्रिक्वेन्सीचं युनिट काय टाकलं? हर्ट्ज, तसं ओमेगा आरचं युनिट काय असेल? रेडियन. कळालं सगळ्यांना? अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन. कळालं का इक्वेशन सगळ्यांना? येस मॅम. ओके. Now, next point is bandwidth. What is bandwidth in series resonance circuit or in a series circuit? The bandwidth काय असते? Difference between upper cutoff frequency and lower cutoff frequency. आता हे कसं आहे? तर हे तुम्हाला एक छोटीशी एक्झाम्पल किंवा ड्रॉ करून दाखवते. नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा बँडविड्थ. ओके, आता बँडविड्थसाठी आपण बघूया एक वेवफॉर्म. ओके, आता हे आहे असं कन्सिडर करूया व्हेरिएशन ऑफ पॉवर. काय आहे? व्हेरिएशन ऑफ पॉवर. आणि ही इनसाइड वेवफॉर्म जी आहे तिला म्हणूया आपण व्हेरिएशन ऑफ करंट. ओके, डन. मग हा जर पॉवर असेल तर हा पॉवरचा मॅक्झिमम पॉईंट काय येतो बरं? PM. जसा VM काढतो आपण, जसा हा करंट आहे तर करंटचा काय येईल मॅक्झिमम पॉईंट? कोणी सांगेल का? येस, इट्स अ IM. ओके, आता हा झाला तुमचा IM. आता याच्या निम्म कुठपर्यंत येईल बरं पॉवरचा? हा जर पॉवरचं वेवफॉर्म बघितली तर इथपर्यंत तुमचं काय येईल? निम्मी पॉवर असणार, बरोबर आहे. म्हणजे आपण याला म्हणूया PM/2. ओके, PM/2. आता ह्या पॉइंटला समजा एखादी फ्रिक्वेन्सी असेल F1 आणि ह्या पण पॉइंटला एखादी दुसरी फ्रिक्वेन्सी, तिला नाव टाकलं F2. ओके, आणि तुमची ही काय जी आली, ही दोन फ्रिक्वेन्सीची जी काही डिफरन्स असणार आहे त्याला तुम्ही म्हणणार आहेत मग बँडविड्थ. बँडविड्थ जनरली काय असतं? एखाद्या वेवफॉर्ममध्ये दोन सेपरेट काय करायचे? पॉईंट कन्सिडर करायचे की ह्या पॉईंटला वेगळी फ्रिक्वेन्सी आणि ह्या पॉईंटला वेगळी फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे ना? ह्या पॉईंटला वेगळी फ्रिक्वेन्सी आणि ह्या पॉईंटला वेगळी. म्हणजे आपण म्हणूया लोअर फ्रिक्वेन्सी आणि अप्पर फ्रिक्वेन्सी असं कन्सिडर करूया. तर लोअर फ्रिक्वेन्सी आणि अप्पर फ्रिक्वेन्सीचा काय असेल डिफरन्स जो असणार आहे
त्याला तुम्ही बँडविड्थ म्हणणार आहे. तर मग ती बँडविड्थ कशी दाखवतात? बँडविड्थ BW इज इक्वल्स टू F2 मायनस F1 ने. ओके, बँडविड्थ इज इक्वल्स टू F2 मायनस F1. और याचं डेफिनेशन काय असेल? डेफिनेशन असेल द डिस्टन्स बिटवीन अप्पर कट ऑफ फ्रिक्वेन्सी. मग अप्पर म्हणजे काय? F2. बरोबर आहे. अप्पर कट ऑफ फ्रिक्वेन्सी तुमची काय असणार आहेत? F2 अँड लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी. लोअर कट ऑफ काय असणार आहेत तुमचा? मग लोअर कट ऑफ काय असेल? F1. द डिफरन्स बिटवीन अप्पर कट ऑफ फ्रिक्वेन्सी अँड लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी कॉल्ड ॲज द बँडविड्थ. 2 मार्क्ससाठी डेफिनेशन विचारली जाईल आणि फॉर्म्युला पण विचारलं जाईल. ओके, जनरली काय असतं? रेझोनन्स कंडिशन जेव्हा येते तेव्हा फ्रिक्वेन्सी तुमची काय होऊन जाते? F इज इक्वल्स टू FR होऊन जाते. बरोबर आहे. झेड पण काय होतो? मिनिमम होऊन जातो. ज्याची झेड म्हणजे तुमचा R होऊन जातो. मग आता पॉवरचं इक्वेशन काय आहे? नॉर्मली पॉवर इज इक्वल्स टू VI cos phi. हे तुमची ॲक्टिव्ह पॉवर झाली. अजून एक पॉवरचं इक्वेशन आहे दॅट इज I स्क्वेअर R. हा जनरली कॉपर लॉस म्हणून पण कन्सिडर केलं जातात आणि हे एक पॉवरचं इक्वेशन पण आहेत. मग ह्या कंडिशनमध्ये काय होतं की नॉर्मली तुमचा R मिनिमम आहे, त्यामुळे तुमची पॉवर ही डायरेक्टली कशावर डिपेंडंट राहते? फक्त करंटवरती डिपेंडंट राहते. ओके, सो आपण काय करतोय? अप्पर आणि लोअर फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत त्या मग वेवफॉर्ममध्ये डिफाईन करतो. वेवफॉर्ममध्ये जेव्हा आपण 2 अप्पर आणि लोअर फ्रिक्वेन्सी दाखवतो त्यावेळेला आपण असं कन्सिडर करूया का अप्पर फ्रिक्वेन्सी आणि लोअर फ्रिक्वेन्सी याचा पॉईंट कोणता आहे? परत एकदा वेवफॉर्म बघा. ही सपोज तुमची पॉवर आहे आणि ही तुमचा आहे करंट. ओके, पॉवर मॅक्झिमम कुठे येते तुमची? इथपर्यंत. म्हणजे हा तुमचा झाला PM. मग PMचा डिवायडेड 2 जर केला तर इथं तुम्हाला काय भेटतोय? PM डिवायडेड बाय 2. बरोबर आहे. मग ह्या पॉईंटला इथे खाली जी फ्रिक्वेन्सी असणार आहेत, सिमिलरली इकडे पण, म्हणजे हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट दिसत आहेत का? हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. तर हे 2 पॉईंट जे आहेत तिथे तुम्ही कन्सिडर केले F1 फ्रिक्वेन्सी. हे 2 पॉईंट तुमचे आहेत F2 फ्रिक्वेन्सी. इथे क्लिअरली विजिबल नाही होते, सो आय हॅव ड्रॉन हिअर. अप्पर फ्रिक्वेन्सी तुमची ही असेल, लोअर फ्रिक्वेन्सी तुमची ही असणार आहे. ओके, सॉरी, अप्पर फ्रिक्वेन्सी तुमची F2 असणार आहेत आणि लोअर फ्रिक्वेन्सी तुमची F1 असणार आहे. मग आता ती कशी काढली आपण? तर नॉर्मली फक्त P मॅक्सचं जे इक्वेशन आहे त्या P मॅक्सच्या इक्वेशनला किंवा PMला आपण डिवायडेड बाय 2 केलं आणि त्यामध्ये आपल्याला काय भेटलं? डिवायडेड बाय म्हणजे हाफ ऑफ पॉवर भेटली. मग त्या हाफ ऑफ पॉवरच्या ज्या काही फ्रिक्वेन्सीज आहेत त्यांना आपण म्हटलं कट ऑफ फ्रिक्वेन्सी. ओके, आणि 2 कट ऑफ फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स म्हणजेच काय असतो? बँडविड्थ असतो. कळालं? 2 कट ऑफ फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स म्हणजे काय? बँडविड्थ. सो हिअर दिस इज युअर, हा एवढा जो काही रिजन असेल त्याला तुम्ही काय म्हणणार आहेत? मग बँडविड्थ म्हणणार आहे. डन. मग आता एक्सप्रेशन ऑफ बँडविड्थ काय आहे? F2 आणि F1 आहे. ओके, तर डायरेक्टली मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहेत बँडविड्थचं. तर बँडविड्थचं एक्सप्रेशन आहेत BW इज इक्वल्स टू R अपॉन 2 पाय L. BW that is bandwidth is equals to R upon 2 pi L. हे तुमचं झालं बँडविड्थचं इक्वेशन. ओके, हे न्यूमरिकल सॉल्व करताना आपल्याला लागणार आहे. मॅथमॅटिकल इक्वेशन काय आहेत बँडविड्थचं? BW इज इक्वल्स टू R अपॉन 2 पाय L. ओके, त्यानंतर या बँडविड्थलाच अजून सिलेक्टिव्हिटीचं आणि बँडविड्थचं काय रिलेशन आहे? तर सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय? सर्किटची ॲबिलिटी
तुमचं हे जे काही सर्किट तुम्ही ड्रॉ केलं, आपण हे जे सर्किट ड्रॉ केले, या सर्किटची किती ॲबिलिटी आहे सिरीज रेझोनन्समध्ये का रिजेक्शन करण्यासाठी, का F1 आणि F2 फ्रिक्वेन्सीला ते किती रिजेक्ट करेल. तर त्यासाठी रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा आणि बँडविड्थचं काय रिलेशन आहे, तर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आणि बँडविड्थचं सिलेक्टिव्हिटी सोबत रिलेशन आहे FR/BW. हे आहेत तुमचं रिलेशन ऑफ सिलेक्टिव्हिटी, बँडविड्थ आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. फक्त इक्वेशन्स लक्षात घ्या. इक्वेशन काय आहे की रेशो ऑफ व्हॉट इज सिलेक्टिव्हिटी. सिलेक्टिव्हिटी इज द रेशो ऑफ रेझोनन्स फ्रिक्वेन्सी टू द बँडविड्थ. डेफिनेशन काय राहील याची, सिलेक्टिव्हिटी ऑफ सिरीज रेझोनन्स सर्किट, सिलेक्टिव्हिटी of a series resonance circuit is equals to FR/BW. That is nothing but the selectivity is directly proportional to the FR and inversely proportional to the BW. बरोबर ना. S directly proportional to FR, S inversely proportional to BW. S directly proportional to FR and S inversely proportional to BW. और आपण असं पण म्हणू शकतो की S is the ratio of resonant frequency to the बँडविड्थ. ओके. मग आता याच्यावरनं सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय का त्या सर्किटचा परफॉर्मन्स कसा आहे. तर मग आपण कसं म्हणू शकतो, जेवढी बँडविड्थ तुमची कमी असेल, बरोबर ना, जेवढी बँडविड्थ कमी तेवढी सिलेक्टिव्हिटी जास्त, जेवढी बँडविड्थ जास्त तेवढी सिलेक्टिव्हिटी काय होईल तुमची, कमी होऊन जाईल. बरोबर आहे. सो रिलेशन बिटवीन बँडविड्थ अँड सिलेक्टिव्हिटी इज व्हॉट, as the bandwidth is narrow then circuit having more selective. आणि जर सर्किट बँडविड्थ जर जास्त झाली तर सिलेक्टिव्हिटी काय होईल, बँडविड्थ नॅरो आणि वाईड. नॅरो म्हणजे काय, कमी. जेवढी बँडविड्थ कमी असेल तेवढी सिलेक्टिव्हिटी जास्त, जेवढी बँडविड्थ जास्त मोठी असेल तुमची म्हणजे वाईड असेल तेवढी तुमची सिलेक्टिव्हिटी काय होईल, कमी होईल. ओके. सो दिस इज द बँडविड्थ. लास्ट पॉइंट इज द क्वालिटी फॅक्टर. क्वालिटी फॅक्टर. आता हा क्वालिटी फॅक्टर काय आहे, तर क्वालिटी फॅक्टरचे डिरेक्टली इक्वेशन्स आपण बघूया. क्वालिटी फॅक्टर इज डिफाइंड ॲज द, क्वालिटी फॅक्टर क्यू ने डिनोट करणार, अँड इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ voltage across L or C to the supply voltage. To the supply voltage काय असणार आहे, इट इज द रेशो ऑफ व्होल्टेज अक्रॉस L किंवा C च्या अक्रॉसचं व्होल्टेज डिवायडेड बाय कोणतं व्होल्टेज, सप्लाय व्होल्टेज. काय असणार आहे, इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ व्होल्टेज अक्रॉस L और C अँड टू द सप्लाय व्होल्टेज. मग ते कसं डिफाईन करणार, Q इज इक्वल्स टू डिनोमिनेटरला काय असणार आहे, सप्लाय व्होल्टेज दॅट इज V. डिनोमिनेटरला काय असणार आहे, सप्लाय व्होल्टेज V. आणि न्यूमरेटरला काय असणार आहे, न्यूमरेटरला काय असणार आहे, व्होल्टेज अक्रॉस L और C. दॅट इज कशाने डिनोट करतो आपण, L च्या अक्रॉसचं व्होल्टेज VL ने, C च्या अक्रॉसचं कशाने असतं, VC ने. ओके. VL और VC डिवायडेड बाय V हा तुमचा काय असणार आहे, क्वालिटी फॅक्टर. मग क्वालिटी फॅक्टर मॅथमॅटिकली कसा असतो, Q इज इक्वल टू 1/R अंडर रूट ऑफ L/C. हा तुमचा क्वालिटी फॅक्टरचा मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे. ओके. क्वालिटी फॅक्टर काय आहेत, 1/R अंडर रूट ऑफ L/C. आपल्याला क्वालिटी फॅक्टर, त्यानंतर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आणि त्यानंतर ही जी बँडविड्थ आपण कॅल्क्युलेट केली, ही बँडविड्थ, या तिघांचं पण मग रिलेशन बघायचं. काय आहेत क्वालिटी फॅक्टरचं इक्वेशन, इतक्यात बघितलं आपण 1/R अंडर रूट ऑफ L/C. मग रिलेशन बिटवीन बँडविड्थ FR अँड अजून काय असणार आहेत, क्वालिटी फॅक्टर. ते कसं असेल,
तर बँडविड्थचे इक्वेशन काय आहेत? आर अपॉन 2πl. ओके, आर अपॉन 2πl घेतलं. मग आता मल्टिप्लाय क्यू अँड बँडविड्थ. क्यू किती आहे? क्यू इंटू BW इज इक्वल्स टू, क्यू आहे तुमचा 1/r अंडर रूट ऑफ L अपॉन C, 1/r अंडर रूट ऑफ L अपॉन C, आणि बँडविड्थ इतक्यात काढलं काय आहे? R अपॉन 2πl. ओके, झालं इथपर्यंत. मग आता याच्यातलं काही कॅन्सल होण्यासारखं आहेत का? तर हा आर गेला आणि हा आर गेला. उरलं काय? अंडर रूट ऑफ L अपॉन C इंटू 1/2πl. या अंडर रूटला थोडंसं सिम्प्लिफाय करूया, किंवा ह्या एलला आपण सिम्प्लिफाय करूया. कसं येणार? अंडर रूट ऑफ L डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ C इंटू 1/2π. एल म्हणजे काय? अंडर रूट ऑफ L इंटू अंडर रूट ऑफ L. एल का येईल का असं काही? एल म्हणजे अंडर रूट ऑफ L इंटू अंडर रूट ऑफ L. जसं काय 2 इंटू 2, अंडर रूट ऑफ 2 इंटू अंडर रूट ऑफ 2 इज इक्वल्स टू 2 येतं. तसं L इज इक्वल टू अंडर रूट ऑफ L इंटू अंडर रूट ऑफ L. डन. मग आता हा एक अंडर रूट ऑफ L गेला आणि हा एक अंडर रूट ऑफ L गेला. उरलं काय? फक्त 1/2π अंडर रूट ऑफ L अंडर रूट ऑफ C. बरोबर आहे. म्हणजेच तुम्ही त्याला म्हणू शकतात 1/2π अंडर रूट ऑफ LC. ओके, मग 1/2π अंडर रूट ऑफ LC काय आहेत का? हे बघा, 1/2π अंडर रूट ऑफ LC काय आहेत? FR आहे. म्हणजे तुम्ही इथे डायरेक्टली लिहू शकता इट इज इक्वल्स टू FR, और क्वालिटी फॅक्टर इंटू बँडविड्थ इज इक्वल्स टू युअर FR. म्हणजेच क्वालिटी फॅक्टर काय झाला? क्वालिटी फॅक्टर Q इज इक्वल्स टू FR अपॉन BW. हे काय आहे? रिलेशन तुम्हाला मिळालं. और Q इज द, म्हणजे डेफिनेशन वाईज जर बघितलं तर Q इज क्वालिटी फॅक्टर इज द रेशो ऑफ रेझोनन्स फ्रिक्वेन्सी टू द बँडविड्थ. बरोबर आहे. कळालं इथपर्यंत सर्वांना? दिस इज द लास्ट पॉइंट ऑफ दिस फर्स्ट युनिट. काय बघितलं आपण? सगळ्यात पहिले रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन. आता रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन ड्रॉ करण्यासाठी आपल्याला कंडिशन काय आहे? रेझोनन्स पहिले माहिती पाहिजे. रेझोनन्स म्हणजे काय असतं? RLC सिरीज सर्किटमध्ये रेझोनन्स कंडिशन कधी येते? जेव्हा तुमचा XL आणि XC ही इक्वल असतील. जर XL आणि XC इक्वल असतील तर त्या कंडिशनला झेड काय येईल तुमचा? झेड इज इक्वल्स टू R प्लस जे XL मायनस XC. हे दोन पॉईंट काय होतील? कॅन्सल होतील. उरला काय? फक्त तुमचा R उरलाय. ओके, सो रेझोनन्स, ॲट द रेझोनन्स युअर इम्पिडन्स विल बी ओनली रेजिस्टन्स इन ओहम, जो की तुमचा मिनिमम इम्पिडन्स आहे सर्किटचा. ओके, करंट. मग करंटचं इक्वेशन काय असतं? AC मध्ये असतो करंट I इज इक्वल्स टू V अपॉन Z. पण जर Z इज इक्वल्स टू R असेल तर इथे I पण तुमचा काय येईल? V अपॉन R येणार. ओके, मग आता आपण रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन बघूया. रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं इक्वेशनसाठी आपल्याला काय रिक्वायर्ड आहे? XL इज इक्वल्स टू 2πfL. माहिती आहे आपल्याला XC इज इक्वल्स टू 1/2πfC. डन. त्यानंतर ॲट द रेझोनन्स XL इज इक्वल्स टू XC. म्हणजे जी फ्रिक्वेन्सी येणार आहे ती फ्रिक्वेन्सी कोणती फ्रिक्वेन्सी असेल? रेझोनन्स फ्रिक्वेन्सी असणार आहेत. ओके, ती फ्रिक्वेन्सी कोणती असणार आहेत? रेझोनन्स फ्रिक्वेन्सी असणार आहेत. मग दोघं इक्वेशनला कॉमन केलं आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सी ड्रॉ केली तर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी काय येईल? हे इकडं मल्टिप्लाय केलं नाही, नंतर काय होईल? 2 × 2 4, पाय इंटू पाय पाय स्क्वेअर, FR इंटू FR स्क्वेअर, L इंटू C ॲज इट इज. मग इथे 1 ॲज इट इज. परत फक्त FR स्क्वेअर ठेवला, इक्वल टू केलं, 1 अपॉन काय केलं? ही बाकीच्या 3 टर्म्स केल्या, दॅट इज 4π स्क्वेअर L इंटू C. आता फक्त आपल्याला FR कॅल्क्युलेट करायचं आहे तर FR मग काय येईल? दॅट इज FR इज इक्वल्स टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 4π स्क्वेअर L इंटू C.
4 पाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे म्हणून आपण त्यांचं डायरेक्टली अंडर रूट घेतलं. काय भेटलं आपल्याला एफ आर इज इक्वल्स टू 1/2 पाय अंडर रूट ऑफ एल सी. हे कशाचं इक्वेशन भेटलं तुम्हाला? रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे 2 पाय एफ म्हणजे काय असतो? ओमेगा असतो. 2 पाय एफ म्हणजे काय? ओमेगा. म्हणजेच 2 पाय एफ आर आपण काय घेऊ शकतो? ओमेगा आर घेऊ शकतो. सो आपण काय केलं? या 2 पायला इकडे शिफ्ट केलं. भेटलं काय आपल्याला? 2 पाय एफ आर. त्या 2 पाय एफ आरला आपण ओमेगा आर रिप्लेस केलं. आपल्या अपोजिट साईडला काय आहेत इक्वेशन? 1/√ऑफ एल सी. ओके, इथपर्यंत झालं आपलं रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन. त्यानंतर बँडविड्थ. बँडविड्थ म्हणजे काय? बँडविड्थ इज जनरली द डिफरन्स बिटवीन 2 कट ऑफ फ्रिक्वेन्सी. 2 कट ऑफ फ्रिक्वेन्सीचं डिफरन्स म्हणजे काय असतो? बँडविड्थ. मग 2 कट ऑफ फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स म्हणजे काय? F2 - F1 जे असेल ती तुमची बँडविड्थ असणार. मग F2 - F1 म्हणजेच त्याचं जर इक्वेशन डिराईव्ह केलं तर आपल्याला बँडविड्थ भेटते R/2 पाय एल. ओके, हे बँडविड्थचं इक्वेशन आहे. मग R इज इक्वल्स टू 2 पाय एल आपल्याला भेटला बँडविड्थवरनं. त्यानंतर सिलेक्टिव्हिटी ऑफ सिरीज रेजिस्टन्स सर्किट. सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय? का सिलेक्टिव्हिटी म्हणजे तुमचं रिलेशन बिटवीन FR BW. ओके, जेवढी सिलेक्टिव्हिटी जास्त असेल तेवढा तुमचा बँडविड्थ काय असणार आहे? कमी असेल. ओके, सो व्हॉट इज द सिलेक्टिव्हिटी रिलेशन? इट इज द रेशो ऑफ युअर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी टू द बँडविड्थ. ओके, म्हणजेच काय? सिलेक्टिव्हिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द FR अँड सिलेक्टिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द बँडविड्थ. ओके, नेक्स्ट आहे क्वालिटी फॅक्टर. तर क्वालिटी फॅक्टरची डेफिनेशन काय आहे? हा रेशो आहे कशाचा? व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर और कॅपॅसिटर टू द सप्लाय व्होल्टेज. ओके, म्हणजे VL और VC, VL और VC डिवायडेड बाय सप्लाय व्होल्टेज V. हे म्हणजे काय? क्वालिटी फॅक्टर. व्होल्टेज अक्रॉस L और C दॅट इज VL और VC डिवायडेड बाय सप्लाय व्होल्टेज. ओके, मग क्वालिटी फॅक्टर कसा डिफाईन होतो? तो क्वालिटी फॅक्टर डिरेक्टली आहे 1/R √ऑफ L/C. ओके, आता आपण रिलेशन ड्रॉ करूया क्वालिटी फॅक्टर आणि बँडविड्थचं. जर मल्टिप्लिकेशन घेतलं डिरेक्टली क्वालिटी फॅक्टर आणि बँडविड्थचं तर बँडविड्थ आपली काय आहे? R/2 पाय एल. क्वालिटी फॅक्टर आहे 1/R √ऑफ LC. R कॅन्सल झाले, √ऑफ LC ॲज इट इज इंटू 1/2 पाय एल. ओके, आता ह्या L आणि Cचं अंडर रूट सेपरेट केलं आणि हा जो L आहे त्याचा अंडर रूटला काय केलं? मल्टिप्लाइड केलं. म्हणजे जसं 2 × 2 √ऑफ 2 × 2 इज इक्वल्स टू 2 येणार आहेत, तसं √ऑफ L × L काय येणार आहेत? L येणार आहेत. ओके, √ऑफ L × √ऑफ L इज इक्वल टू L. मग हा एक √ऑफ L, हा एक अंडर कॅन्सल झाला, इथे R पण कॅन्सल झाला, उरलं काय? फक्त 1/√ऑफ 2 पाय LC. ओके, हा भेटला तुम्हाला 1/2 पाय LC. त्यालाच की म्हणतात रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, जे की आपण मागे इक्वेशन ड्रॉ केलं. ओके, मग क्वालिटी फॅक्टरचं मग रिलेशन काय झालं? BW × Q इज इक्वल टू FR आहे. तर Q इज इक्वल टू काय येईल? Q इज इक्वल टू FR/BW और क्वालिटी फॅक्टर इज द रेशो ऑफ रेझोनन्स फ्रिक्वेन्सी टू द बँडविड्थ. डन? समजलं सगळ्यांना काय केलंय ते? Yes, ma'am.